पनवेलमध्ये एका महिलेनं 2 दिवसांच्या मुलीला सोडून दिल्याची घटना ताजी असतानाच सीवूडमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली। लोकलमध्ये 15 दिवसांच्या बाळाला ठेवून आई फरार झाली। हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूड स्थानकात मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला। 30 ते 35 वयोगटातील एका महिलेनं CSMT पनवेल लोकलमधून प्रवास करताना आपल्या अवघ्या 15 दिवसांच्या बाळाचा परित्याग केला आणि पळ काढला। लोकलमधील 2 तरुणींना मदतीच्या बहाण्याने बाळ सोपवून ती महिला सीवूड रेल्वे स्थानकावर न उतरता पुढे निघून गेली। मिळालेल्या माहितीनुसार जुईनगरमध्ये राहणारी दिव्या नायडू व 19 वर्ष आणि तिची मैत्रीण भूमिका माने चेंबूरहून घरी जात होत्या, तेव्हा एक महिला सांदपाडा रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढली। सीवूड स्थानकावर मला उतरायचे असं सांगून या महिलेनं आपल्याकडे बाळ आणि सामान असल्याने उतरताना मदत करावी अशी विनंती तरुणीकडे केली। त्या दोघी जुईनगर येथे न उतरता महिलेला मदत म्हणून सीवूड स्थानकावर खाली उतरल्या। सीवूडला उतरताना महिलेनं तरुणींच्या हातात बाळ दिलं। या दोन्ही मुली या महिलेचं बाळ घेऊन लोकलमधून खाली उतरल्या, पण महिला लोकलमधून न उतरता पसार झाली। प्रथमदर्शी सामान अधिक असल्यामुळे खाली उतरता आलं नसावं असा अंदाज तरुणींनी लावला। बऱ्याच वेळेपर्यंत वाट पाहूनही ती महिला परत न आल्यामुळे त्यांनी बाळासह घरी जाऊन त्याची काळजी घेतली आणि नंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली। वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे। दरम्यान पोलिसांनी 4 पथकं तयार केली असून स्टेशनवरील फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ती महिला खांदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरल्याची माहिती समोर आली आहे। बाळाच्या आईविषयी कोणालाही माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।